तर ज्या पावर पॉवरच्या कंपनीत स्वतःचा शेअर 99% आहे, 99%, जर त्यांचा या सगळ्याच्यात, आणि ही काही चौकशी फक्त पार्थ पवारच्या विषयी नाहीये, नसली पाहिजे. एकतर सरकारी जमीन विकता येते का, महारत्नाच्या जमिनीची अशा पद्धतीनं विक्री करता येते का, मग दाब दबाव घेऊन कशा पद्धतीने पॉवर ऑफ अटर्नी ज्या तेजवानी त्यांनी घेतलेली, मग त्याचं व्हॅल्युएशन, त्याचा जो रेडी रेकनर रेट आहे तो काढला होता का, तो जर न काढता 300 कोटीवर अशा पद्धतीनं मुद्रांक शुल्क लावलं. आता हे मुद्रांक शुल्क, ही जमीन जर रद्द व्यवहार करायचा तर ज्याच्या नावावर केलं त्याला आधीचा आणि आता पुन्हा तेवढाच असा मुद्रांक शुल्क भरावं लागेल. आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये पार्थ पवार ज्या कंपनीचे संचालक आहेत, ज्याचा 99% शेअर आहे, त्याचं नाव याच्यात येत नाही, आणि ज्याचा 1% शेअर आहे. मला असं वाटतं येणाऱ्या काळात महाराष्ट्रात काय देशात सुद्धा तर अशा घटना गेल्या तर मला असं वाटतं सरकारने अशाच पद्धतीने न्याय सगळ्यांना द्यावा. 1% आता एखाद्या वेळेस एखादा 0.1% सुद्धा शेअर होल्डर येतील, आणि नंतर 99.99 वाले त्याच्या नावावर काही गोष्टी करतील, चुकीचे कामं करतील आणि त्याला कायद्याच्या खचाट्यात आणतील. वाटतं ही वृत्ती येणार काळात होऊ शकते. त्यामुळं पार्थ पवार सुटेल नाही तर अडकेल, याच्यापेक्षा म्हातारी मेल्याचं दुःखने पण काळ सोसावेल, आणि मग सरकारला याच्यामध्ये जो न्याय पार्थ पवारला लागला तो इतरांना सुद्धा लावावा लागेल.